वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आताचे वाजले 10:30 आणि गाईज आता मी चाय पितो. हे बघा, आता चाय पितो आणि गाईज आता मी तुम्हाला चाय पिल्यावर भेटतो. सो हे गाईज आता मी माझ्या ते मी जिथं झोपतो त्याची चादर धुवत आहो. हे बघा, हे जे बेड आहे ना याच्यावर मी झोपत असतो गाईज, ते याच्यावरची मी चादर धुवत होता. मग तुम्हाला दाखवतो. हे बघा, वॉशिंग मशीन धुवत आहो गाईज. सो हे गाईज आता माझी चादर पूर्णपणे धुतलेली आहे. हे बघा, हे धुतली गाईज म्हणजे पूर्ण व्हाईट झाली गाईज. कारण की पहिले खूप डस्ट वगैरे झालतं, कारण की आपला बिल्ला वगैरे पण झोपते त्यामुळे डस्ट वगैरे खूप झालतं, म्हणून आज धुवून घेतली गाईज. आता मी माझ्या बिल्ल्याची आंघोळ दिली करून आणि आंघोळ केल्याबरोबर तो कुठे गेला तुम्हाला दाखवतो. हे बघा, मग तुम्हाला दाखवतो तो आंघोळ केल्याबरोबर कुठे गेला. हे बघा, इथं आला आपला बागड बिल्ला आंघोळ केल्यावर. हे इथं, हा खूप बदमाश आहे गाईज. याची आंघोळ करून दिल्यावर हा मातीत घुमते. बघा बघा आपला बागड बिल्ला, बघा किती बदमाश आहे हा आपला बागड बिल्ला. आपल्या बागड बिल्ल्याची आंघोळ केल्यानंतर तो मातीत येते, म्हणजे किती हुशार म्हणा आपल्या बागड बिल्ल्याने. आताचे वाजले आहे 1:30 आणि काय आता मी जेवण करत आहो. हे बघा, आताचे वाजले 1:30. हे बघा, आता मी जेवण करत आहो. तर आता मी बस तुम्हाला जेवण झाल्यावर भेटतो. सो हे गाईज आता आपल्या बिल्ल्याची मी आंघोळ करून दिली होती, तर आपला बिल्ला आंघोळ केल्याबरोबर आता झोपून गेला. हे बघा, आणि गाईज आपला बिल्ला खूप सॉफ्ट पण झाला. सॉफ्ट. हे बघा, सॉफ्ट. हे गाईज आता मी दूध आणायला चाललो. आता तुम्हाला डायरेक्ट दूध आणल्यानंतर घरी भेटतो. हे गाईज आता मी अभ्यास करत होतो. आताचे वाजले 6:30. हे बघा, आताचे वाजले 6:30 आणि गाईज मी अभ्यास करत होतो. तर मला माहित पडलं की आपला पेन संपलेला आहे आता. तर मी आता पेन घ्यायला चाललो. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट दुकानात भेटतो. गाईज आता मी पेन घ्यायला चाललेलो. हे बघा, मी पेन घेतलेला. आता मी घरी चाललेलो गाईज. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. मी हे वाले पेन आणले. हे बघा, हा एक ब्लॅक आणला गाईज, डॉम्सचा इनक्सॉन. हे बघा, आणि हा एक ब्ल्यू आणला गाईज, डॉम्सचा इनक्सॉन. सो गाईज एक पेन 10 रुपीजचा आणि खूप छान आहे, मीन्स स्मूथली रायटिंग आहे, त्यामुळे मी आणला हा पेन. सो हे गाईज मी आता माझं होमवर्क करत होतो, तर तोपर्यंत तुम्ही त्याचा टाइम लॅप्स. आता एवढं लिहिलं मीन्स तुम्ही टाइम लॅप्स तर बघितलंच असेल. मी मीन्स इथून लिहिलं. हे बघा, हा जो अलंकार दिसते ना गाईज, अलंकार इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. सो गाईज मी एवढं लिहिलं आणि तुम्ही म्हणत असाल गाईज मीन्स टाइम लॅप्स तर एवढा मोठा आहे नाही. कारण की गाईज मीन्स टाइम लॅप्स मीन्स आईला मोबाईल पाहिजे होता माझ्या, म्हणून माझा टाइम लॅप्स राहिला. तर मी एवढं लिहिलं एवढ्या वेळात. मीन्स मी 7 वाजता बसलो गाईज. हे बघा, आता 7 वाजता बसलो होतो गाईज. तर आताचे वाजले 8:30. मीन्स मी 1.5 घंटा अभ्यास केलेला आहे. तर मीन्स मी तुम्ही माहीतच पडलं असेल की मी मीन्स 20 पेजेस लिहिले गाईज. 20 म्हणजे मागून पुढून, तर मीन्स 10 पेजेस झाले ते एक प्रकारचे. तर गाईज पेन पण चांगले होते आणि गाईज पेन स्मूथली चालत होते. माझं जेवढं पण मीन्स आता 4 किंवा मीन्स 6-7 पेजेस राहिलेले आहे. तर मी आता मीन्स उद्या करणार, कारण की आता माझी हात पण दुखत आहे लिहू. त्यामुळे मी उद्या करणार आहे. मीन्स आता 6-7 पेजेस उद्या करणार. तर आता मी उद्या करते आता डायरेक्ट होमवर्क. सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेटू तुम्हाला सगळ्यांना.